सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आता मी उभा आहे नेरळ स्टेशनला। आम्ही निघालो आहे माथेरान जाण्यासाठी। सकाळी सकाळी आम्ही इथे पोहोचलो नेरळला। आता ऑलमोस्ट 7:30 वाजले आहे ना, पावणे 8 वाजले। म्हणजे नेरळने आम्हाला टॉय ट्रेननी माथेरानला जायचं होतं, त्याच्यासाठी लवकर आलेलो। बट लाईन इतकी मोठी की तिकीट भेटणं पॉसिबलच नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की टमटमनी जायचं। माझ्यासोबत फॅमिली आहे सगळी। तुम्हाला जर टॉय ट्रेननी जायचं असेल तर लवकर आहे, इथे 5 वाजता लाईनीमध्ये लागा आणि पावणे 8 वाजता काउंटर सुरू होते 1 तासा अगोदर, आणि 8:50 टॉय ट्रेन आहे। ही काही ट्रेन आहे अशी। तर आम्ही आता डिसाईड केलं आहे की इकडनी टमटमनीच निघायचं। काय खात आहे? वडापाव, डोसा, मसाला इडली संपली पण आईची। गरम गरम आहे। स्टेशनच्या अगदी समोर टमटमचा स्टॉप आहे। इकडे एका टमटममध्ये पाच लोक येतात ना दादा? 5 लोक की 6 लोक? 5 किंवा 6 आणि पर पर्सन 100 रुपये, राईट? एकदम ओव्हर क्राऊड असला का मग ते 8 जातात, कारण इथे कंट्रोल होत नाही ना। एवढे गाड्या आहेत, हे पण कमी पडतात। संडे असल्यामुळे बरेच गाड्या तुम्हाला दिसतात। पॅसेंजर उभा असतो। इकडे आपण 20 मिनिटामध्ये पोहोचून जाणार। 7 किलोमीटरचा डिस्टन्स आहे। 20 मिनिटामध्ये आपण वरती पोहोचणार। टॉय ट्रेननी 2.5 ते 3 तास लागतात तसं, पण आपण टमटमनी 20 मिनिटामध्ये पोहोचू। वीस मिनिटामध्ये आम्ही माथेरानच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो आहे। आम्ही इकडनी एंट्री केलेली आहे। पर पर्सन 50 रुपये तिकीट आहे ॲडल्टची, आणि चाइल्डची आहे 25 रुपये। खायला काय घेतलं तू? खायला जाम घेतला तिने। जाम घेतला ना? हा आला, अटॅक करतोय इकडे। सांभाळून माथेरानला आले तर बघा अटॅक करतोय। माझ्या हाती दांडा होता त्याच्यामुळे। सो लेट्स गो। आता आपल्याला माथेरान अमन लॉज पासून आपल्याला टॉय ट्रेनची तिकीट हालून तर तिकीट आपल्याला भेटली नव्हती, कारण की गर्दी खूप होती। पण इकडनी आपल्याला 9:30ची ट्रेन आहे अमन लॉज टू माथेरान। लकीली मिळाली। हो, कारण की इथे पण 75 टुरिस्टच प्रवास करू शकतात सेकंड क्लासमध्ये, आणि फर्स्ट क्लासचे 25 लोक ते वेगळे। त्याची फीस 350 रुपये चार्जेस आहे। सो तिकीट मिळाली। आता 9:30ची ट्रेन आहे, निघूया आपण आता।
आपण लॉजपासून तर माथेरानपर्यंत टॉय ट्रेननी आलेलो आहे. अर्धा तासाचा प्रवास आहे, 2.5 किलोमीटरचा. हा माथेरानचा मार्केट एरिया आहे. इथे तुम्हाला घोडे पण मिळणार पॉईंट कवर करण्यासाठी. 6 पॉईंटचे 5 पॉईंटचे 650 रुपये आणि जसे पॉईंट वाढणार तसे यांची प्राईस पण वाढणार आणि बार्गेनिंग होतात इथे. तुम्ही इथे आले तर इथे बार्गेनिंगसुद्धा होतात. आईची इच्छा होती खूप टॉय ट्रेनमध्ये बसायची. खालून आम्हाला ट्रेन नाही मिळाली, पण फायनली वर आल्यावर बुकिंग मिळाली आणि आम्ही अर्धा तास बसलो. आणि आता इको पॉईंटला चाललेलो आहे. हा एक चौक आहे. इकडनी राईड घेतला की इको पॉईंट, हनीमून पॉईंट, मलंग पॉईंट. इको पॉईंट इकडनी 40 मीटर अंतरावर आहे, जवळच आहे. 5-10 मिनटामध्ये पोहोचून जाणार. घोड्याची पण सवारी आहे इथे. 400, 500 असे घेतात 5 पॉईंटचे. आम्ही पायदळच फिरून राहिलो. ट्रेक करण्याची मजा. पावसाळ्यामध्ये माथेरानची मजा काही वेगळीच आहे. पावसाळ्यामध्ये एकदा नक्कीच व्हिजिट करू आपण सगळे. इको पॉईंटला इकडनी खाली जाते. हा चौक आहे. महाराजांचं ग्रंथालय आहे या साईडला आणि इथे बरेच तुम्हाला घोडेवाले दिसतात. किती चार्जेस घेतात तिथे? मार्केटपासून 12 पॉईंट 5 पॉईंट असं वेगवेगळे रेट आहे. ओके. 5 पॉईंट 750 रुपयाचं रेट आहे. 12 पॉईंटचा 1050 रेट आहे. असं त्याचं बार्गेनिंग होतं सर. अच्छा, बार्गेनिंग पण होतात ना. चला आपण इको पॉईंटला जाऊया. हां, इको पॉईंटला. इकडे 5 पॉईंट आहे म्हणतो. 5 पॉईंट मे बी. आता मी येऊन पोचतो आहे इको पॉईंटला. बघा हा व्ह्यू आहे इको पॉईंट. तिकडे पण एक पॉईंट आहे. इकडे पूर्ण धुकं दिसत आहे. इकडे जो आहे वनट्रीचा ब्लॉग नसेल बघितला तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. माथेरानचाच एक पॉईंट आपण कव्हर केलेला होता. प्रॉपर ट्रेक केला होता आपण. आवाज कर बरं, इको होते का बघ. इकडे 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 जोर. आता आवाज गेला पाहिजे शेवटपर्यंत. हां, ग्लास क्रॅक झाला. चेंज करता येते ना? हा, करता येतं. घासरली मी स्ट्रेस झाली पूर्ण लाल लाल झाली. आता आमचा 3rd पॉईंट आहे सिलिया पॉईंट. आणि पावसाळ्यामध्ये इकडनी पाणी खूप जोरामध्ये वाहत असते कारण की मी 2-3 वेळा आलेलो आहे माथेरानला. आणि आता हे रेलिंग बांधलेली आहे. अगोदर हे रेलिंग पण नव्हती इथे. लेट्स गो. आता आपण लेक पॉईंट बघूया शेवटचा. त्याच्यानंतर आपण परतीचा प्रवास सुरू करणार आहोत. सिलिया पॉईंटच्या बाजूलाच लेक पॉईंट आहे. पावसाळ्यामध्ये इथून पाणी खूप वाहत असते आणि हेच पाणी सिलिया पॉईंटकडे जाते. खूप बघण्यालायक असते पावसाळ्यामध्ये हा पॉईंट. आता आपण लेक पॉईंटला चाललेलो आहे तिकडे. लेक पॉईंटच्याच बाजूला लॉर्ड पॉईंट आहे. खूप मस्त पॉईंट आहे. कलावंतीन दुर्ग, प्रबळगड, माणिकगड इकडनी व्ह्यू दिसतोय. आता धुकं नसेल तर आपल्याला व्ह्यू बघायला मिळणार आहे. हा पॉईंट मिस नका करा कारण की लेक व्ह्यूच्याच बाजूलाच पॉईंट आहे. माणिकगड हां, आपल्या चंद्रपूरला माणिकगड आहे तो वेगळा, इकडला माणिकगड वेगळा. नाही नाही, इकडला माणिकगड वेगळा. माणिकगड किल्ला इकडला वेगळा. बघा लॉर्ड्स पॉईंट समोरच आहे आणि ते
जेवढं आपल्याला कलावंतीनदुर्ग, प्रबळगड, वाघ दरवाजा दिसतो, शेरकी गुफा दिसते, इर्शाडगड दिसते, हा लुईजा पॉईंट दिसतो, आदिवासी म्हणजे गाव दिसतो तिकडनी. थोडासा व्ही आकारचा तुम्हाला दिसत असेल. राईट साईडचा कलावंतीनदुर्ग आणि बाजूचाच प्रबळगड आणि ह्या धुक्यामध्ये थोडंसं दिसत असेल तुम्हाला इर्शाडगड दिसतो इकडनी. आणि व्ह्यू बघा. इकडे ॲक्टिव्हिटीसुद्धा आहेत, गेम आहे छोट्या मुलांचे. या पॉईंटवर काय काय दिसतात इथे बोर्डसुद्धा लागलेला आहे बघा. लॉर्ड्स पॉईंटवरून आम्ही आता परत चाललो आहे आमच्या परतीच्या प्रवासामध्ये. झाला आमचा इथला माथेरानचा प्रवास संपला. छान होतं, अति सुंदर, पण थोडी गरमी करत होती, ह्युमिडिटी आहेच तरी.